LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर। येणेरे गावामध्ये आपण आहोत। खरं तर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातलं हे सगळ्यात महत्त्वाचं गाव आहे। निर्णायक भूमिका या गावाची राहणार आहे, कारण की लोकसंख्या इथली जास्त आहे, मतदार या ठिकाणचे जास्त आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सुज्ञ आहेत। राजकीय वारसा असलेले अनेक पुढारी मंडळी या येणेरे गावामध्ये आहेत। माझ्यासोबत स्वतः येणेरे गावचे लोकनियुक्त सरपंच अमोलभाऊ भुजबळ आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। साहेब नमस्कार। नमस्ते सर। LDTV मध्ये आपलं पहिल्यांदा मनापासून स्वागत। धन्यवाद सर। आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत, अनेक उमेदवार त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत, तर कोणाचं पारडं जड वाटतंय? सर, येणेरे गावात आज 3 वर्ष झालं आम्ही लोकांच्या जनमताच्या कौलाला ज्यावेळी सामोरं गेलो आणि त्यानंतर येणेरे गावाने आमच्या डोक्यावर आशीर्वाद दिला आणि त्यानंतर आम्ही येणेरे गावात जी विकास कामं करू शकलो ती खऱ्या अर्थानं आशाताई बुचके यांच्या माध्यमातून आज येणेरे गावचा कायापालट झाला। सगळ्याच पक्षांचं योगदान गावासाठी चांगलं आहे, परंतु सगळ्यात जास्त योगदान जर म्हटलं तर या गावात आशाताई बुचके यांचं खूप मोठं योगदान आहे। काय काय कामं झाली आहेत? ताईंच्या माध्यमातून आज येणेरे गावात जलजीवन मिशन सारखी योजना पूर्णत्वास आली। त्यानंतर ग्राम सचिवालयाचं जवळजवळ 2.25 कोटी रुपयाचं काम आज त्या ठिकाणी चालू आहे। येणेरेची स्मशानभूमी ज्या ठिकाणी ताई पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून आजपर्यंत येणेरे गावची स्मशानभूमी एक अद्ययावत स्मशानभूमी म्हणून आज त्या ठिकाणी गणली जाते। त्यानंतर गावातील अंतर्गत कॉन्क्रिटीकरण आपण ज्या ज्या गल्लीत जाल त्या ठिकाणी आशाताई बुचके यांचाच बोर्ड दिसेल। त्यानंतर या ठिकाणी MSCBच्या माध्यमातून गावात ट्रान्सफॉर्मर कुठे गेला, DP कुठे गेली का, त्यानंतर पहिला फोन कुणाचाही सर्वसामान्य जनतेचा जातो तो फक्त आशाताई बुचके यांनाच जातो। त्यामुळे महावितरणचं काम असेल, पाण्याची योजनेचं असेल, रस्ते असतील, विकास असेल, या संदर्भात सगळ्या काही कामांसाठी जर आशाताई बुचके यांच्याकडे जर जावं लागत असेल तर येणेरची जनता नक्की यावेळेस आशाताई बुचके यांच्याच पाठीशी राहील। खरं तर आशाताई बुचके म्हटलं की बरेच जण म्हणतात आशाताई आक्रमक आहेत, कडक शब्दात बोलतात, अधिकाऱ्यांना धमकावतात, त्यांच्यावरती आरोप होतो हा किंवा लोक कमेंट करतात। सर, आशाताई सोबत आम्ही कायम राहतो, परंतु आशाताईंचं खाजगी कोणतं कामासाठी एखाद्या अधिकाऱ्याला कधी दमबाजी केली असं कधी पाहिलं नाही। परंतु जर एखादं सार्वजनिक काम असेल, लोकांचं जर चांगलं काम असेल आणि त्या ठिकाणी जर अधिकारी ऐकत नसेल तर त्या ठिकाणी थोडासा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी हिसका दाखवावाच लागतो। आता हे जे निवडणूक होती आहे, या निवडणुकीच्या वेळी लोक मतदान करताना व्यक्तीला पाहतील, विकास कामं पाहतील की त्यांचा पक्ष पाहतील, काय नेमकं? 100% या ठिकाणी विकास कामाला पाहून आणि आशाताईंचा चेहरा पाहून या ठिकाणी मतदान होणार आहे। तुम्ही लोकनियुक्त सरपंच आहात, गावच्या विकास कामांमध्ये तुमची महत्वाची भूमिका राहते। कोणती कामं मार्गी लागलेली आहेत आणि आणखी कोणते प्रश्न प्रलंबित आहेत की जे होणं अपेक्षित आहे? या ठिकाणी साहेब फक्त एकच प्रश्न आता आमच्या पुढे राहिला आहे, तो बेजवाट येणेरे पारुंडे चिंचोली रस्ता, आणि त्याचं पण 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी इस्टिमेट बनवायला सांगितले। इस्टिमेट पण झाले, जवळजवळ 36 कोटी रुपयाचं इस्टिमेट त्या ठिकाणी गडकरी साहेबांकडं CRF मधून तो निधी मागण्याचं काम आशाताईंनी त्या ठिकाणी वेळ मागितली आहे। वेळ पण मिळणार आहे, दिल्लीला त्या ठिकाणी जावं लागणार आहे, कारण हा शेवटी राज्य सरकार आज खऱ्या अर्थानं अडचणीत आहे। या शासकीय योजनांमुळे शासनाकडे आज पैसे नसल्यामुळे आज आपल्याला हा जो रस्ता आहे, हा MDR जो रोड, तो CRF मधून आपल्याला त्या ठिकाणी प्रपोजल तयार करण्याचं काम चालू आहे आणि नक्की या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं म्हणजे बेजवाट येणेरे पारुंडे ते चिंचोली रस्ता हा संपूर्ण कॉन्क्रीटमध्ये करण्याचं या धुंडीच्या अगोदरचं टार्गेट आम्ही त्या ठिकाणी आशाताईंना सांगितलं आणि ताईंनी पण ते मान्य करून त्या ठिकाणी पर्वत पारुंडे या ठिकाणी बैठक झाली। त्या ठिकाणी या कागदपत्रांची कालच सुरुवात पण झालेली आहे। सर, आपल्या येणेरे गावच्या लोकांचा कल कोणाच्या बाजूने? नक्की येणेरे गाव विकासाला पाहून मतदान करणार। विकासाला पाहून। दादा नमस्कार, नाव काय? नमस्कार, संतोष चौरे। चौरे, आपल्याच गावचे, तर काय काय विकास कामं झाली, काय विकास तसं पाहायला गेलं तर आशाताईंशिवाय मला तर येणेरे गावामध्ये विकासाचा दिसत नाही। गल्ली असेल, पानंद रस्ते असेल, ग्राम सचिवालय असेल, स्मशानभूमी असेल, म्हणजे असा फार भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आशाताईंच्या माध्यमातून भरपूर असा विकास झाला। मतदान करताना व्यक्तिपक्ष विकास काम विकास काम दादा नमस्कार, नाव काय? नमस्कार, जितेंद्र डोले। जितेंद्र डोले, उपसरपंच। अरे वा, काय काय कामं झाली, काय बाकी आहेत? कामच राहील नाही साहेब, काही करायचे इतकी कामं झालेत ताईंच्या माध्यमातून, भरपूर कामं आहेत। ताईंनी विशेष करून आम्हाला PSC साठी, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी
फार मोठी मदत आहे ताईंची. जे आपल्या 4 गावांची 5 गावांच्या पंचकृषीसाठी एक योगदान आहे चांगलं मोठं. आरोग्याच्या बाबतीत ताईंनी फार मोठं लक्ष दिलंय तिथं. जी आज आम्ही जेव्हा येणेरे ग्रामपंचायतवर निवडून आलो त्यावेळेस येणेरे PSC ही शेवटच्या 10 नंबरवर होती. शेवटच्या 10 नंबरवर होती तालुक्यात. ती आज OPD पहिल्या 3 मध्ये. अद्ययावत तुमचं प्रसूतिगृह आणि ज्या मुबलक सुविधा आहेत तुम्हाला आज आमच्याकडं या पंचकृषीत तुम्ही बातम्या ऐकल्या होत्या का स्नेक बाईटचा फार मोठा प्रकार झाला होता. ज्या स्नेक बाईटसाठी तालुक्याच्या कुठल्याही तालुक्यात कोणाकडे एवढी इंजेक्शन नाहीत अवेलेबल, एवढी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. कुठल्याही क्षणाला आज स्नेक बाईट जर झाली तर येणेरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि आम्ही त्यातून 2 पेशंट त्यात आम्हाला राऊत सरांचं मोठं योगदान भेटलं. म्हणजे ताईंच्याच माध्यमातून राऊत सरांनी आम्हाला नारायणगावची इथं प्राथमिक उपचार करून राऊत सरांनी आम्हाला बरंचसं सहकार्य केलं. त्या ह्याच्यातून आम्ही 2 पेशंट वाचवले. पण ज्या आरोग्य केंद्रासाठी किंवा अदर ह्या ज्या तुमच्या काही गोष्टी आहेत आता कॉन्क्रिटीकरण गल्लोगल्ली किंवा याच्यात तुमच्या ग्रामसचिवाला ताईंनी मोठी मदत केली आहे. आम्हाला पानंद रस्त्यासाठी मोठी मदत केली आहे. असं कुठल्या स्मशानभूमीसाठी तर आहेच आहे वारंवार. आणि कुठल्याही गोष्टीत लाईटचा प्रश्न असेल, अन्य कुठला असेल, कुठल्या गावात DPचा प्रश्न असेल तर अद्याप ताईंच्या एका फोनवर अधिकारी तुम्ही जे आता मागाशी बोलले का दमबाजी करतात. साहेब कसं असतं अधिकाऱ्यांना दमबाजी नाही म्हणता येत ती, पण जर बैल मारत नाही म्हटलं ना तर खळ्याला झुकते. ही गोष्ट आहे. त्यामुळे थोडंसं तुमचं प्रेस्टिज दाखवलंच पाहिजे. जो वचक हा असला पाहिजे. अधिकाऱ्यांना जर वचक नसेल ना ते आपल्याला बाजून खाते. कॉन्ट्रॅक्टर. बरं, एक शेवटचा प्रश्न. दादा नमस्कार. व्यक्ती पक्ष विकास कामं काय? विकास काम हो. येणेरेचे नागरिक हे विकास कामांना महत्व देणार यांनी या ठिकाणी नमूद केलेले उपसरपंच होते माझ्यासोबत. LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन, सावरगाव.